नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत। आज आपण आलो आहोत आमच्या सुंदर गावी म्हणजेच मुक्काम पोस्ट नागशेत तालुका मुरुड जिल्हा रायगड या गावामध्ये। आमच्या या गावामध्ये हनुमान जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरी केली जाते। आमच्या हनुमान मंदिराची स्थापना 1988 मध्ये झाली आणि ही सेवा गेली 37 वर्ष अविरत चालू आहे। चला तर मग माझ्यासोबत अनुभवूया या उत्सवाचे चैतन्य आणि इथल्या लोकांची एकजुटीची भावना अनुभवूया। चला तर आता आपण पाहतोय आमच्या गावच्या देवाच्या काठीला सजवण्याचं काम आमच्या गावातील लहान मुले व मोठी माणसे मोठ्या आनंदाने करत आहेत। आमच्या गावामध्ये हनुमान जयंती निमित्त सर्व लोक एकत्र येऊन पूर्ण गावामध्ये प्रत्येक घराच्या अंगणामध्ये रांगोळी काढली जाते। त्यामध्ये तरुण तरुणी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात। आणि सजावट करताना गावातील मुले भजन म्हणताना आपल्याला दिसत आहे। तसेच मंदिरामध्ये पालखी सजवताना गावातील स्थानिक मंडळीचे भजनामध्ये दंग होताना आपल्याला पाहायला मिळते। फायनली पालखी सजवण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। सकाळी 7 वाजता जन्मकाल समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने पार पडताना आपण पाहतोय। गावातील महिलांनी व पिढ्यानपिढ्या चालू असलेली जन्मकाल गाणी म्हणताना आपण पाहतोय। त्यानंतर गावातील मुले आणि मोठ्या माणसांनी सजवलेल्या देवाच्या काठीचे पूजन करण्यात आले। हनुमंता
तसेच बँजो वाद्याच्या गजरात देवाची काठी आणि पालखी घेऊन सर्व गावातील मंडळी प्रत्येकाच्या घरी नेण्यात येते। हा सोहळा अत्यंत नेत्रदीपक असा असतो। तसेच गावातील प्रत्येक व्यक्ती या सोहळ्यात सहभागी होऊन आनंद साजरा करताना आपल्याला पाहायला मिळते। तसेच गावातील प्रत्येक व्यक्ती या सोहळ्यात सहभागी होऊन आनंद साजरा करताना आपल्याला पाहायला मिळते। तसेच पालखी सोहळ्यामध्ये भजन गायले जाते। कितीला ग्लास आहे? जास्त नाही, 10 रुपये। त्याचप्रमाणे आमच्या गावातील मुले कामानिमित्त मुंबईमध्ये वास्तव्यात असतात। तसेच मुंबईमध्ये होणाऱ्या क्रिकेट स्पर्धा यामध्ये आमच्या मुलांनी विजय मिळवून ज्या ट्रॉफी मिळवल्या त्या ट्रॉफी गावी आणून हनुमान जयंती उत्सवामध्ये पालखी सोहळ्यात आनंदाने नाचवल्या जातात। आपण पाहिले असेल। कार्यक्रमाची सांगता होत असताना श्री हनुमानाची आरती केली जाते। आमच्या गावचा श्री हनुमान जयंती उत्सव व पालखी सोहळा कसा वाटला नक्की कळवा। अशा प्रकारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहील। तोपर्यंत धन्यवाद।